सांगली लोकसभेकरता अखेर काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी आता उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। अपक्ष उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सांगलीतून विशाल पाटील यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत विशाल पाटलांनी सांगलीतून बंडखोरी केल्याचं आता पाहायला मिळतंय। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी, अपक्ष म्हणून विशाल पाटलांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। सांगलीत जर आपण पाहिलं तर गेले अनेक दिवस विशाल पाटील हे सांगली लोकसभा निवडणूक लढण्याच्या दृष्टीने आग्रही होते। संजय राऊत यांनी त्या ठिकाणी दौरा केल्यानंतर वक्तव्य केल्यानंतर या सगळ्या संदर्भात नाराजी विशाल पाटील यांनी व्यक्त केलेली होती। सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे इथून काँग्रेसचाच उमेदवार असावा असं विशाल पाटील वारंवार म्हणत होते। इतकंच नाही तर या सगळ्या संदर्भात विश्वजित कदम हे देखील दिल्लीला गेलेले होते। दिल्लीत देखील अनेक बैठका झाल्या। आजही नागपूरमध्ये रमेश चेन्नीथला यांनी विश्वजित कदम यांच्यासोबत चर्चा केली, बैठक घेतली। पण सांगलीत पुढच्या काही वेळात आता महाविकास आघाडीचा मेळावा सुरू होण्यापूर्वीच इथं काँग्रेसकडून एबी फॉर्म दाखल करण्यात येतोय। सांगलीत विशाल पाटलांकडून आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। अपक्ष म्हणून विशाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। सांगलीत आता बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळतंय। विशाल पाटील यांनी बंडखोरी केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।